नमस्कार, स्वागत है आपका आज मुंबई दूरदर्शन केंद्र के इस प्रांगण में। 12 नवंबर 1947 के दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी पहली बार ऑल इंडिया रेडियो दिल्ली में आए थे और उन्होंने उस दिन रिफ्यूजीज़ को एड्रेस किया था जो हिंदुस्तान और पाकिस्तान का जब बंटवारा हुआ था। तब से उसी की याद में इस दिन को देश भर में पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टिंग डे हम मनाते हैं। हमसे ज़्यादा इसको ऑल इंडिया रेडियो मनाता था। जब प्रसार भारती आया और दूरदर्शन का विलय ऑल इंडिया रेडियो के साथ हो गया तो ये हुआ कि दूरदर्शन भी इसको मनाए। अब सवाल यह है कि क्या मनाया जाए। आज जब कमर्शियल ब्रॉडकास्टिंग इतनी हमारे सामने आ गई है और ज़्यादा कुछ करने को रह नहीं जाता है और हमारी तरह दुनिया के और भी पब्लिक ब्रॉडकास्टर्स, चाहे वो BBC हो, चाहे डॉयचे वेले हो, NHK जापान का हो, सभी इसमें गुमराह हैं, त्रस्त हैं, परेशान हैं और निकलना भी चाहते हैं, राह भी ढूंढ रहे हैं। फिर भी थोड़ी बहुत जो स्पेस है उस स्पेस में कोशिश की जा रही है पब्लिक ब्रॉडकास्टर की तरफ से कि कुछ ना कुछ ऐसी प्रोग्रामिंग की जाए जो कि सही मायने में सिटीजन्स के लिए हो। और छोटा सा जो एक डिफरेंस हमें दिखता है पब्लिक ब्रॉडकास्टर का और कमर्शियल ब्रॉडकास्टर का वो इतना सा कि कमर्शियल ब्रॉडकास्टिंग मैं समझता हूँ कि कंज्यूमर्स के लिए है और पब्लिक ब्रॉडकास्टिंग जो है वो सिटीजन्स के लिए है। सो इसको ध्यान में रखते हुए ये हुआ कि दूरदर्शन तो चलिए ठीक है, अपना टॉम टॉम करता है और अपने बारे में इतना बता रहा है, लेकिन आप लोग जो इतने सारे आज हमारे सामने आए हैं, जिनको मैंने खुद याद किया, बुलाया है इस केंद्र में आज आपका स्वागत करने के लिए, आपको ऑनर करने के लिए, क्योंकि आप लोग भी अपने तरीके से पब्लिक सर्विस कर रहे हैं। चाहे एजुकेशन में हैं, चाहे हेल्थ सेक्टर है, चाहे वो पॉलिटिशियंस हैं, चाहे वो आपका न्याय है या पुलिस के क्षेत्र है, ब्यूरोक्रेसी है। तो क्यों ना आज हम एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करें। यही सोच करके इस प्रोग्राम की गई थी रचना। रसिको नमस्कार। 12 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो लोकसेवा प्रसारण दिन म्हणून साजरा होतो आणि त्यानिमित्त आयोजित आज हा अनौपचारिक असा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे। आताच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे श्रीयुत मुकेश शर्मा ADG यांनी आताच सांगितलं आपल्याला की यामागची संकल्पना नेमकी काय होती। आपण आता या संकल्पनेच्या अनुषंगाने एक ध्वनिचित्रफीत पाहूया। 15 ऑगस्ट 1947 खंडप्राय भारत देश स्वतंत्र झाला आणि युनियन जॅकच्या जागी भारताचा तिरंगा डौलाने फडकू लागला। मात्र फाळणीनंतर भडकलेल्या दंग्याची काळी किनार स्वातंत्र्याच्या आनंदाला होती। पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले। कुरुक्षेत्रावरील छावणीतल्या निर्वासितांना राष्ट्रपित्याच्या नात्याने महात्मा गांधीजींनी संदेश दिला, धीर दिला। ती तारीख होती 12 नोव्हेंबर 1947। आकाशवाणीच्या स्टुडिओला गांधीजींनी दिलेली ती पहिली आणि एकमेव भेट। तेव्हापासून 12 नोव्हेंबर हा दिवस भारतात लोकसेवा प्रसारण दिवस म्हणून पाळला जातो। सामान्यातील सामान्य भारतीयाला उपयोगी ठरेल असं लोकसेवा प्रसारणाचं कर्तव्य आकाशवाणी वर्षानुवर्ष जबाबदारीने पार पाडत आहे। 15 सप्टेंबर 1959 रोजी लोकसेवा प्रसारणासाठी सज्ज झालं आणखी एक प्रसार माध्यम दूरदर्शन। त्या दिवशी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतातील पहिल्या दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं। त्या दिवशी छोट्या पडद्यावर शास्त्रीय नृत्य सादर झालं। सुरुवातीच्या काळात दिल्लीच्या 21 टेलिक्लबचे सदस्य दूरदर्शनचे कार्यक्रम पाहत असत। 6 वर्षातच दूरदर्शनचं दैनिक प्रसारण सुरू झालं आणि दिल्ली परिसरातील हजारो प्रेक्षक दूरदर्शनचे कार्यक्रम पाहू लागले। 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि दूरदर्शनच्या क्षेत्र विस्तार कामाला वेग आला। मुंबईनंतर कलकत्ता, मद्रास दूरदर्शन केंद्र स्थापन झाली। आणखी काही नव्या केंद्रांच्या स्थापनेमुळे दूरदर्शन प्रसारण सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। कार्यक्रमांची आखणी करताना सामुदायिक विकास आणि ज्ञानदान हा मूळ उद्देश दूरदर्शनच्या निर्मात्यांनी नजरेआड केला नाही। अगदी सुरुवातीपासून देशातील शेतकऱ्यांना शेती संबंधीची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी दूरदर्शनने माहितीपूर्ण कृषी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर केले। इतकंच नाही तर दूरदर्शनने समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या अन्याय अडचणींची नोंद घेतली आणि पीडितांची दुःख विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांसमोर आणली। लोकांनी लोकहितार्थ चालवलेलं प्रसारण म्हणजेच लोकसेवा प्रसारण। राजकीय हस्तक्षेप आणि व्यावसायिक दबावापासून दूर असलेली ही सेवा देशाच्या सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी मानून
लोकसहभागातून कार्यक्रम तयार करते. माहितीतील पारदर्शकता आणि सच्चेपणामुळे लोकसेवा प्रसारणाला लोकशाही समाजरचनेत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय. 1982 साली दूरदर्शनने कार्यक्रमांचं सप्तरंगी प्रसारण सुरू करून प्रगतीचा आणखी एक टप्पा ओलांडला. दर दिवशी एक ट्रान्समीटर सुरू करून दूरदर्शनने प्रसारण सेवेच्या कक्षा वाढवल्या. त्यामुळेच दूरदर्शनला आशियाई क्रीडा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करता आलं. छोट्या पडद्यावर मालिका दाखवण्याची परंपरा दूरदर्शननेच सुरू केली. समाजातील मध्यम वर्गाच्या भावभावनांचं दर्शन घडवणाऱ्या हम लोग, बुनियाद यासारख्या मालिकांचं यश हे दूरदर्शनच्या सामाजिक बांधिलकीचंच यश आहे. रामायण आणि महाभारत या महामालिकांमुळे एकसंघ भारताचं दर्शन घडलं. ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. जात, धर्म, वंश, पंथ, उच्च नीच हे सारे भेदभाव संपवणाऱ्या ह्या मालिका संपूर्ण देशात लोकप्रिय ठरल्या. नामांकित कलाकारांना घेऊन तयार केलेल्या कार्यक्रमामुळे अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या दूरदर्शनने लोकशिक्षण आणि ज्ञानप्रसाराचा मूळ हेतू कधीही दुर्लक्षित केला नाही. 90च्या दशकात प्रसार भारतीमध्ये आकाशवाणीच्या बरोबरीने दूरदर्शनचाही समावेश करण्यात आला. त्याच दरम्यान देशात उपग्रह वाहिन्यांच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. दूरदर्शनसाठी अनेक व्यावसायिक वाहिन्यांशी स्पर्धा अटळ ठरली. टीव्हीचे प्रेक्षक हे व्यावसायिक वाहिन्यांसाठी फक्त ग्राहक होते. मात्र दूरदर्शन आपल्या देशाचे नागरिक म्हणूनच प्रेक्षकांकडे पाहत होते. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दूरदर्शनने आपल्या कार्यक्रमात बदल केले, पण देशाच्या नागरिकांशी असलेली बांधिलकी दूर सारली नाही. समाजातील आदर्श व्यक्तींचा दूरदर्शन विविध पुरस्कारांच्या रूपानं सन्मान करीत असतं. दूरदर्शनच्या ह्या सामाजिक कृतज्ञतेला प्रायोजकांचंही उत्स्फूर्त सहकार्य मिळत असतं. तांत्रिक प्रगतीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या लोकशिक्षण आणि ज्ञानप्रसाराचा वसा घेऊन शून्यातून आपल्या कार्याची सुरुवात करून प्रगती आणि विकासाचा एक टप्पा आत्मविश्वासानं पार करणाऱ्या लोकसेवा प्रसारक दूरदर्शनच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा वारू भविष्यातही असाच दशदिशांना दौडत राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. बुटक्या माणसांच्या सावल्या लांब पडायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला आहे असं समजावं. हे वाक्य समाजाचं अनेक वर्ष चिंतन आणि मनन केल्यानंतर एका लेखणीतून उतरलं. समाजातल्या तळागाळातील लोकांबद्दलची तळमळ यांना अस्वस्थ करते. त्यातून ते पडले स्वातंत्र्य सैनिक. शोध गांधींचा, समाजमन, अंतरयात्राचे लेखक. अनेक भूमिकांमध्ये ते आपल्याला दिसले. कोणकोणत्या भूमिकात दिसले ते आपण पाहूया या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी विचारवंत, कामगार चळवळीतील नेते, बुद्धिवादी समाजसुधारक, परखड वक्ते, सिद्धहस्त लेखक, पर्यावरणप्रेमी आणि थोर विधिज्ञ असं एक अष्टपैलू आदरणीय व्यक्तिमत्व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी. गांधीवादी विचारवंत वडील दादा धर्माधिकारी आणि स्वातंत्र्य सेनानी आई दमयंती धर्माधिकारी यांच्या संस्कारात वाढलेल्या चंद्रशेखरजींनी LLB झाल्यानंतर 1954 मध्ये वकिली सुरू करून कुटुंबाचा वकिली वारसा पुढे चालवला. 1972 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. समोर आलेल्या खटल्यांचे न्याय्य निकाल देताना न्यायमूर्तींनी समयसूचकता अधिक महत्वाची मानली. न्यायदानाचं कर्तव्य चोखपणे पार पाडत असतानाच पत्नी तारा धर्माधिकारी यांच्या साथीनं चंद्रशेखरजी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असत. निवृत्तीनंतर त्यांच्या सामाजिक कार्याची कक्षा रुंदावत गेली. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, युसुफ मेहर अली सेंटर, गांधी स्मारक निधी आणि अन्य कितीतरी संस्थांची अध्यक्षपदं न्यायमूर्तींनी भूषवली आहेत. आज वयाची 85 वर्ष पार केल्यानंतरही धर्माधिकारी विविध शासकीय आणि सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारीपदी कार्यरत आहेत. 2007 साली जबलपूरच्या राणी दुर्गावती विश्वविद्यालयाने डॉक्टर ऑफ लॉ म्हणून न्यायमूर्तींचा सन्मान केला. त्याच वर्षी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कारानं चंद्रशेखर धर्माधिकारींचा उचित गौरव केला. अनेक वर्ष उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी असलेल्या आणि व्यापक सामाजिक कार्यामुळे
समाजाला आदर्शभूत ठरलेल्या ज्येष्ठ तपस्वी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना लोकसेवा प्रसारण दिनाचं निमित्त साधून सह्याद्री वाहिनी सविनय सन्मानित करत आहे. मित्र हो, शिलेदार राष्ट्र निर्मितीचे या सन्मानाचा स्वीकार न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्यांचा हा सन्मान मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत मुकेश शर्मा हे करतील. न्यायमूर्तींना आणि सगळ्यांनाच बोलतं करण्याची भूमिका अर्थातच माझ्याकडे आहे. न्यायमूर्ती, एक तर आपल्या सन्मानाच्या निमित्ताने मी आपले अभिनंदन करतो आणि प्रश्न मी पहिला माझ्या मनातला असा आहे की मराठी भाषेविषयीची कळकळ आपल्या बोलण्यामधून नेहमीच व्यक्त होत असते. माध्यमामध्ये जी भाषा वापरली जाते, माध्यमात हल्ली जी भाषा तुम्ही ऐकत असता, म्हणजे कुठेतरी रस्त्यावर किंवा घटनास्थळी तिथं जे अँकर असतात ते तिथून विचारत असतात, त्यांना प्रश्न विचारले जात असतात, त्याला ते उत्तरं देत असतात, किंवा स्क्रीनवर अशा तऱ्हेचे स्क्रोल्स असतात, तिथंही आपल्याला ती भाषेचं दर्शन होत असतं. ही संपूर्ण भाषा माध्यमातून जी आपल्याला आपल्यापर्यंत पोचते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आजकाल ज्याला आपण शुद्ध भाषा म्हणतो ना, ती बहुधा ऐकायला मिळतच नाही. आता मी मराठी बोलतो, हिंदी बोलतो, राष्ट्रभाषा प्रचार समितीचा गांधींनी प्रस्थापित केलेल्या संस्थेचा अध्यक्ष आहे. पण माझी हिंदी हिराठी आहे, म्हणजे हिंदी आणि मराठीचं मिश्रण. दुसरी मंदी म्हणतो मी त्याला, मराठी हिंदीचं मिश्रण. आता तुम्ही इंग्लिश सुरू केली आहे, होय, हिंदी आणि इंग्रजीचं मिश्रण. मिश्रण मला आवडतं कारण मिश्रणामध्ये संस्कृती असते. चहामध्ये संस्कृती जास्त आहे, शुद्ध दुधामध्ये कमी आहे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. परंतु संस्कृतीचा जो विकास होतो तो तुमच्या दूरदर्शनच्या भाषेत मी असं म्हणेन की फक्त मनोरंजनाचं साधन हे असतं की संजीवनी बनायचं असतं. एंटरटेनमेंट की रिक्रिएशन हा मूलभूत प्रश्न सुरुवातीपासून आला आणि त्या दृष्टीने आपण याचा विचार नाही केला. 15 ऑगस्ट 1947च्या म्हणजे आदल्या दिवशी रात्री महात्मा गांधींनी BBC रिपोर्टरला असं सांगितलं होतं की आजपासून गांधींना इंग्रजी येत नाही असं जगाला सांगा. मी कॉलेजमध्ये होतो. असं वाटलं की देशभक्तीचा फार साधा आणि सोपा उपाय आहे. एरवी आपण इंग्रजीतून कधी शिकलो नाही, मातृभाषेतून शिकलो, आपल्याला सोपं आहे. पण त्या दिवशीपासून मी संकल्प डोकेला की इंग्रजीतून सार्वजनिक ठिकाणी बोलणार नाही, ते आजपर्यंत पाळू शकलो. अरे वा. याचं कारण असं आहे की मातृभाषाच आता उरेल की नाही अशी मला भीती वाटते. मी ज्या भागात मुंबईत राहतो तिथं एकही सुविद्य घर घ्या किंवा श्रीमंत घर घ्या, तिथं मातृभाषा नाहीच आहे. असा एकही नातू त्या घरामध्ये नाही जो आपल्या आजी आजोबाला मातृभाषेतून पत्र लिहू शकेल. कारण तुम्ही मोबाईल आणले, घर पण संपलं, घरातल्या घरात 2 खोल्यांमधून लोक मोबाईलवर एकमेकाशी बोलायला लागले, प्रत्यक्ष संपर्कच संपला. आणि तुम्हाला दुःख आहे माझं, मी तुम्हाला म्हणजे त्याचं दर्शनच माध्यमाच्या भाषेत होतंय की काय? नाही, होतं असं आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की वेदना आहे माझी. आज 86 वर्षाचा मी झालो. आपण ज्याला ग्रेट ग्रँड डॉटर म्हणतो, ती लंडनहून इथं आली, महिनाभर होती माझ्या घरी. मी तिला नरिमन पॉईंटच्या भागामध्ये चिमणी नाही दाखवू शकलो. कौतुकाच्या गोष्टी तिच्या आयुष्यातून जर निघून गेल्या तर तिचं बालपण कुठे जाईल? हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न तुम्ही दूरदर्शनने स्वीकारले. दूरदर्शनच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून मी जो जुळलो आणि आकाशवाणीशी जुळलो, त्यावेळेची माझी वेदना अशी होती की मी एका आकाशवाणीच्या आंतरराष्ट्रीय कमिटीवर होतो आणि आम्ही राष्ट्रीय कार्यक्रमाच्या दृष्टीने कार्य करावं म्हणून ती कमिटी होती.
यशवंतदेव त्यावेळेला नागपूरला असतील. पण तुम्हाला सांगतो की आम्ही सगळेजण बसलो तरी आमच्यापैकी एकालाही आंध्र प्रदेशातल्या आणि कर्नाटकाच्या शहीदाचं नाव माहीत नव्हतं. हो. राष्ट्र आणि देश याच्यातला जो फरक आहे तो मी या माध्यमातून शिकलो, तुमच्या माध्यमातून. देश भौगोलिक संकल्पना आहे. प्रदेशाच्या सीमा असतात, नदी असते, पर्वत असतो. आपण मातृभूमी म्हणतो. मातृभूमीवर प्रेम करण्याची गरज आहे, पण ते पुरेसं आहे का? राष्ट्र गांधींच्या अगोदर नव्हतं. तुम्ही गांधींचा दिवस पहिल्यांदा ते आले याच्यावर म्हणून पाळता. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण गांधींना भारतपिता का नाही म्हटलं, हिंदुस्थानचा पिता का नाही म्हटलं, राष्ट्रपिता का म्हटलं? कारण गांधींच्या अगोदर देश होता पण राष्ट्र नव्हतं. गांधींच्या चळवळीमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोक जेव्हा आले आणि एकाच्या पैकीच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा आंदोलनात आले तेव्हा राष्ट्रीय निर्माण झालं. आणि राष्ट्रपित्याच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा हा कार्यक्रम करता तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की याला भारतपिता आणि हिंदुस्थान पिता न म्हणताना पहिल्यांदा सुभाषचंद्र बोसने यांना राष्ट्रपिता जे म्हटलं, फादर ऑफ द नेशन म्हटलं आणि आपल्या कार्यासाठी म्हटलं की आय वॉन्ट द ब्लेसिंग ऑफ द फादर ऑफ द नेशन. त्या राष्ट्रपित्याच्या निमित्ताने सुरुवात माज पाळल्या जाणाऱ्या कार्यक्रमामध्ये मला आणि माझ्या नातवांच्या जीवनामध्ये मला राष्ट्र दिसेल की नाही एवढीच माझी संकल्पना आहे आणि ती दूरदर्शन पूर्ण करेल अशी मला आशा आहे. वाह वाह, छान. बहनों और भाइयों, ही साथ यायच्या आधीच ऐकणाऱ्यांनी जीवाचे कान केलेले असायचे. मेरी आवाज ही पहचान है असं म्हणण्याचा हक्क या देशात काही जणांच्याच वाट्याला आलेला आहे आणि गेली अनेक वर्ष आणि आजही या मखमली आवाजाची जादू मनावर गारुड करून टाकतीये. पाहूया या आवाजाच्या बादशहाचा प्रवास या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून. आहा, आपका जाना पहचाना संगीत गूंजा. बहनों और भाइयों, असा अमीन सयानी यांचा धीर गंभीर आवाज कानी आला की माणसं दिल थांब के रेडिओ समोर बसायची आणि तासभर चालणाऱ्या बिनाका गीतमाला कार्यक्रमात ऐकवल्या जाणाऱ्या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घ्यायची. सुरुवातीला मुंबई आकाशवाणीच्या इंग्रजी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या अमीनजींना बिनाका गीतमालामुळे निवेदक म्हणून देशातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्धी मिळाली. त्यांची सहज, तरल, हृदयस्पर्शी निवेदन शैली निवेदनाच्या प्रांतात उमेदवारी करणाऱ्यांना प्रेरणादायी ठरली आहे. रेडिओच्या विविध कार्यक्रमाच्या निवेदनाबरोबरच शेकडो जाहिरातींसाठीही अमीनजींनी आपला आवाज दिलाय. निवेदनाच्या प्रांतासाठी त्यांनी दिलेली दीर्घ सेवा लक्षात घेऊन सन 2009 मध्ये भारत सरकारने अमीन सायानी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केलाय. वयाची 80 वर्ष उलटल्यानंतरही ज्यांच्या आवाजातील जादू जराही कमी झाली नाही त्या ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांच्या निवेदन कौशल्याला सलाम करून लोकसेवा प्रसारण दिनाचं औचित्य साधून सह्याद्री वाहिनी त्यांचा हार्दिक सन्मान करत आहे. पहले तो मैं इतना कह दूं हाँ. कि मराठी में बोलना माझं जन्मसिद्ध अधिकारपणा आहे वाह. आणि जन्मसिद्ध कर्तव्यपणा आहे. लेकिन मला मराठी बरोबर येत नाही, बरोबर. तो आज हिंदी में ही हम बोलें तो बड़ा अच्छा हिंदी रहेगा. में बात करेंगे. करीबन 10 साल आपने ऑल इंडिया रेडियो के अंग्रेजी कार्यक्रमों का संचालन किया, सूत्र संचालन किया और उसके बाद बिनाका गीतमाला की शुरुआत हुई. तो बिनाका गीतमाला की शुरुआत कैसे हुई ये लोग जानने के लिए उत्सुक है, सारी महाराष्ट्र की जनता और आज देश की. का ऐसा दिन है कि आपके सवाल का डायरेक्ट जवाब देने की बजाय जी मैं एक दो बातें इधर उधर की बता दूं जरूर. जो कि मैं अपने जीवन का आधार समझता हूँ. सबसे बड़ी बात तो ये है कि मैंने 1939 में जब मैं 7 बरस का था
जी। तब से मैं ऑल इंडिया रेडियो में आना जाना मेरा शुरू हुआ। आपने सही फरमाया, अंग्रेज़ी में शुरू किया था मैंने। मेरे बड़े भाई हमीद बहुत मशहूर ब्रॉडकास्टर थे अंग्रेज़ी के, वो मुझे ले गए हाथ पकड़ कर, धीरे 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 वहाँ शुरू किया। और मुझे आज भी वो मंज़र याद है उन स्टूडियोज़ का, वो खुशबू याद है उन स्टूडियोज़ की। और दरवाज़े पर आते ही वो जो लिखा हुआ था, बहुजन बहुजन हिताय बहुजन सुखाय, वो अब तक मेरे जीवन में बसा हुआ है। और चूँकि मेरा परिवार बहुत गहरे उतरे हुए था आज़ादी के आंदोलन में, और बहुत सारे कॉन्टैक्ट्स थे मेरे परिवार के वहाँ। एक ही बताता हूँ आपको, और वो ये कि मेरी अम्मा एजुकेशन में काम कर रही थी और गांधी जी की शिष्या थी। और गांधी जी ने उनसे कहा कि बेटी तुम एक ऐसा अखबार शुरू करो, एक पत्रिका शुरू करो। जी। ये धर्माधिकारी साहब ने इतना अच्छा धर्माधिकारी, बोला है, हाँ। मैं इसलिए मुझे ज़रा साहस एक हो रहा है हौसला कि सा इसके है, बारे में हाँ, कहूँ हाँ। कि उन्होंने कहा बेटी तुम ऐसी पत्रिका शुरू करो जो कि 3 लिपियों में हो। यानी उस ज़माने के मुंबई की 3 ख़ास जो लिपियाँ थी, एक तो देवनागरी जो कि हिंदी की लिपि भी थी और मराठी की भी, एक गुजराती और एक उर्दू। उन्होंने कहा देखो हमारी जो राष्ट्रभाषा है वो ऐसी होनी चाहिए जिसमें सरलता हो, मिठास हो, हर लोग, सारे हिंदुस्तान के लोग समझें इसे। और इसलिए तुम 3 लिपियों में करो, मगर हर लिपि में, हर एडिशन में भाषा एक ही हो, लाइन टू लाइन, उसमें फ़र्क ना हो। तो मैंने तब शुरू किया कि करीब 1940 की बात है, ऑल इंडिया रेडियो में काफ़ी काम कर चुका था। तब से शुरू किया तो मुझ में एक साहस आने लगा कि मैं हिंदुस्तानी सीखूं। मैंने उर्दू हिंदी नहीं सीखी थी ज़्यादा, गुजराती स्टूडेंट था, अंग्रेज़ी स्टूडेंट था। जी। तो उसी अखबार के तो जरिए मतलब हिंदी बोलना आपके लिए वहाँ उस समय थोड़ा मुश्किल था, कठिन था, मुश्किल कठिन हो रहा, मुश्किल था। क्योंकि कच्छ के थे हम लोग, कच्छी भी बोलनी नहीं आती जी, मुझे, लेकिन हिंदी उर्दू भी बम्बई वालों की तरह खिचड़ी बोला करता था। लेकिन ये अखबार जो शुरू हुआ तो हमारे घर में वो पब्लिश भी होता था और एडिट भी होता था, बाद में प्रिंट भी होता था। तो पहले प्यून की तरह मैंने शुरू किया उसमें, और फिर धीरे धीरे शुरू किया। और वो बात ऑल इंडिया रेडियो की, बहुजन हिताय बहुजन सुखाय, मेरे मन में बसी हुई थी। और मैं सोचता था कि एक दिन ज़रूर आएगा कि मैं अंग्रेज़ी छोड़कर हिंदी में आ जाऊं और हमारे देश की भाषा में बोलूं। और साहब एक बात और मैं ऑल इंडिया रेडियो के बारे में बता दूं कि शुरू ही से ऑल इंडिया रेडियो पब्लिक सर्विस ऑर्गेनाइजेशन था। और उन ज़माने में क्या ऑर्गेनाइजेशन था, जहाँ तक मेरा ख्याल है दुनिया भर की ब्रॉडकास्टिंग ऑर्गेनाइजेशंस में नंबर 1 था। ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन से उसने सीखा बहुत था, लेकिन उससे भी थोड़ा सा आगे बढ़ गया था, क्योंकि हमारा ऑल इंडिया रेडियो उसमें कई भाषाएं आ मिली थी। हमें बताइए कि 1952 से लेकर 1988 तक ये अपना कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो पे, पहले सिलोन पे और बाद में ऑल इंडिया रेडियो पे चला, और उसे 90 लाख से 2 करोड़ लोग सुनते थे। हमारा एस्टिमेट है कि सिलोन की जो ब्रॉडकास्ट क्वालिटी थी और जो स्ट्रेंथ था, हुआ तो ये था कि जब सिलोन को इंडिपेंडेंस मिला हमारे बाद बहुत जल्द, तो अंग्रेज़ों ने अपना साउथ ईस्ट एशिया कमांड के जितने वो थे ट्रांसमीटर, वो इनको दान कर दिए कि लीजिए आप चलाइए। उन पर शुरू हुआ कमर्शियल सर्विस सिलोन का, सिंगलीज़ में, इंग्लिश में, तमिल में और हिंदुस्तानी में, हिंदी में। तो कितने लोग सुनते थे उस जमाने में? हाँ, तो उसमें धीरे धीरे शुरू हुआ था, वो शॉर्टवेव पर अच्छा ट्रांसमीटर था, पूरा एशिया कवर हो जाता था। क्या बात है। और जाता था वो अफ्रीका तक, साउथ और ईस्ट अफ्रीका तक। लेकिन इससे पहले एक बहुत बड़ी घटना हुई जिसके बारे में कहना मुझे बहुत ज़रूरी है। देखिए, मैं कह रहा था कि भारत की भाषा एक सरल होनी चाहिए, अच्छी होनी चाहिए। दूसरे ये कि यहाँ पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टिंग में 3 ख़ास हिस्से होते हैं जो ऑल इंडिया रेडियो में पूरी तरह से बड़े ज़ोर शोर के साथ हो रहे थे, यानी इंफॉर्मेशन, एजुकेशन एंड एंटरटेनमेंट। तो ये सूचना और शिक्षण और मनोरंजन, ये तीनों हमारे पब्लिक ब्रॉडकास्टिंग का स्तर था, एक बुनियाद थी इसकी।
तो ये जब तक रही तब तक ऑल इंडिया रेडियो को कोई टच ही नहीं कर पाया। आजकल आप एफएम चैनल सुनते हैं क्या? देखिए, हमारे ज़माने में हम जो भी कहते थे उसमें एक ख़ास जो बुनियाद होती थी वो ये, मेरे दिल में तो बहुत थी क्योंकि मैं उस परिवार से जुड़ा हुआ था, वो ये थी कि मैं जो भी करूँगा, जैसे भी करूँगा, चाहे धूम भी मचाऊं, क्योंकि ऑल इंडिया रेडियो में उस वक्त धूम कम हो गई थी, मुस्कान चली गई थी, मधुरता चली गई थी, सिर्फ सीरियसनेस आ गई थी, तो मैं जो भी करूँगा मैं डूब कर करूँगा हमारे देश के हित में। वही बहुजन हिताय मेरे दिल में बसा हुआ था और वो उसकी वजह से मैं जो भी बोलता था डूब कर बोलता था। और आपको शायद पता न लगा हो, लेकिन अगर आप सोचें तो पता लगेगा कि मेरे मनोरंजन में, मेरे रेडियो प्रोग्रामों के मनोरंजन का जामा तो सब पर होता था जी, लेकिन उसके अंदर अगर आप खुरेद के देखें तो एक सोशल सर्विस, एक सोशल मैसेज वो आपको दिखाई नहीं दे रहा। आजकल के आरजे जो है वो नहीं दिखाई दे रहा आजकल, क्योंकि आजकल हर चीज़, सारा माहौल, कल्चर सतही हो गया है, वो गहराई नहीं रही जी। कोई ये नहीं सोचता कि मैं भारत का नौजवान हूँ या मैं भारत का इंसान हूँ, ऐसा कुछ न करूँ जिससे हमारी संस्कृति को नुकसान पहुँचे। हमारी परंपरा से हमने जो लेना है वो क्या हमेशा रहे, ये रहना चाहिए। क्या बात है, अमीन साहब ने जो कहा है बहुत सही बात कही है अमीन जी। और दूसरी बात उनकी आजकल के लोगों की ये है, एक तो बहुत जल्दी जल्दी बोलते हैं, एक बड़ी ज़ोर ज़ोर से बोलते हैं। कई बार जो कमर्शियल्स आते हैं समझ में नहीं आता कि ये बेच क्या रहे हैं। लेकिन ये ठीक है, ये भी ज़माना ठीक है। जैसे संगीत भी आज का, वो जो संगीत था वो अलग था, वो उसमें मिठास थी, सरलता थी, गहराई थी। नौशाद अक्सर कहा करते हैं कि उस ज़माने का संगीत मन को छूता था, वाह, आजकल का संगीत तन को छूता है। लेकिन इसका मतलब नहीं कि आज का संगीत गलत है, मैं ये नहीं कहूँगा ना, हमारे नौजवान से बुरा मान जाएंगे। ये मैं कहूँगा कि आजकल के संगीत में भी खूबियाँ हैं। उससे क्या, लोग सुनकर जोश आ जाते हैं, उनको डांस करने लगते हैं, या संगीत कोई फिल्मी गाना चलाकर एक्सरसाइज करते हैं। इसलिए आजकल के नौजवान हम लोगों से बहुत ज़्यादा तंदुरुस्त हैं। लेकिन संगीत वो जो था वो साहब, और जो प्रसारण था, जो संचार था उस ज़माने का, वो बहुत बहुत गहरा था, बहुत अच्छा था। धन्यवाद अमीन साहब, धन्यवाद। वडील इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य, 4 वेळा निवडून आलेले, उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी आपलं मंत्रिपद भूषवलं वडिलांनी। त्यांच्या मुलानं मात्र राजकारण हे क्षेत्र निवडलं नाही, वेगळंच क्षेत्र निवडलं। राज्य जरूर केलं, अनेक मानसन्मान मिळवले, लोकांनाही जिंकलं, पण त्यांच्या हृदयावर आपलं नाव कोरलं आणि जगामध्ये भारताचं नाव मोठं केलं। कोण आहेत ते पाहूया या एव्हीच्या माध्यमातून। वैद्यकीय प्रांताच्या हृदयरोग शाखेत यशस्वी शल्यविशारद म्हणून जगभर नावाजले गेलेले एक भारतीय डॉक्टर बी.के. गोयल, आघाडीचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि एन्जिओप्लास्टी तज्ज्ञ म्हणून डॉक्टर गोयल विश्वविख्यात आहेत। बॉम्बे हॉस्पिटल आणि संशोधन संस्थेत मानद अधिष्ठातापदी असलेले डॉक्टर गोयल त्याच हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। ह्यूस्टनच्या टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटने मानद हृदयरोग सल्लागारपदी नेमणूक केलेले अमेरिकेबाहेरील डॉक्टर गोयल हे एकमेव हृदयरोग तज्ज्ञ आहेत। ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाच्या प्रमुखपदी डॉक्टर गोयल अनेक वर्ष होते। अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक म्हणून नेमणूक करून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला आहे। हार्ट फाउंडेशन ऑफ इंडिया आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया ह्या संघटनांचे अध्यक्ष म्हणूनही डॉक्टर बी.के. गोयल यांनी उत्तम कामगिरी केली आहे। वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याबद्दल अनेक संस्थांनी डॉक्टर गोयल यांना गौरवलं आहे। 1984 साली पद्मश्री, 1990 मध्ये पद्मभूषण आणि 2005 साली पद्मविभूषण पुरस्कारानं डॉक्टर बी.के. गोयल यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला। 3ही पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्याच भारतीयांपैकी डॉक्टर गोयल हे एक आहेत। वैद्यकीय उपचार सेवा कार्याबरोबर डॉक्टर गोयल यांनी मदर टेरेसा आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बरोबरीने
दिल्लीतील रेड क्रॉस सोसायटीतही काम केलंय. हृदयरोग तज्ज्ञ म्हणून जगभरातील असंख्य हृदयरोग्यांना व्याधिमुक्त करणाऱ्या विश्वविख्यात पद्मविभूषण डॉक्टर B.K. गोयल यांचा लोकसेवा प्रसारण दिनी सह्याद्री वाहिनी उचित सन्मान करत आहे. डॉक्टर B.K. गोयल यांना मी विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. श्रीयुत मुकेश शर्मा, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक, त्यांचा सन्मान करतील. देश परदेश में आप बहुत घूमे हैं गोयल साहब, और आप उसकी तुलना में भारत में अगर आप देखें तो यहाँ की लोक संख्या, यहाँ के अस्पताल, डॉक्टर्स की संख्या, इनका जो प्रमाण है वो बहुत ही व्यस्त रहा है. तो माध्यम जो है हमारे जैसे दूरदर्शन है, आकाशवाणी है, ये जो माध्यम है इनका आरोग्य विषयक जनजागृति के लिए किस तरह से इस्तेमाल हो सकता है, अब तक हुआ है और इसके आगे हो सकता है, किस तरह से? आकाशवाणी और दूरदर्शन, इनका कंट्रीब्यूशन बहुत ही सिग्निफिकेंट है. क्या बात? कि उन्होंने टाइम से हेल्थ के प्रोग्राम्स, हेल्थ जागृति के प्रोग्राम, प्रिवेंशन के प्रोग्राम वो बराबर करते रहे हैं ये. और इस तरह से मीडिया भी जो है इंडिया का, उसने भी इसमें बहुत हेल्प की है लोगों को नॉलेज करने में, देने में, प्रदान करने में. तो इसलिए इनका योगदान महत्वपूर्ण है. जी. यहाँ के डॉक्टर जितना काम करते हैं दुनिया में किसी देश में इतना काम नहीं करते. अच्छा. यहाँ जो डॉक्टर होता है, हाउसमैन, रेजिडेंट डॉक्टर होता है, वो 24 घंटे ड्यूटी पे रहता है और वो बहुत अंडरपेड होता है कंपैरेटिवली. यहाँ का MBBS डॉक्टर जो है, जी, वो जो डॉक्टर्स JJM, KEM सब में काम करते हैं, उनको करीब 28,000 महीना मिलता है. उससे 24 घंटे काम करते हैं. वहाँ मिनिमम डॉक्टर की पे जो है आफ्टर पासिंग MBBS करीब $65,000 है. बाप रे. तो बहुत अंतर है. और वो केवल 8 घंटे काम करते हैं. आप मुझे बताइए कि माध्यमों की भूमिका, खास तौर पे ये दृक श्राव्य माध्यम जो है या दूरचित्रवाणी है, जिसमें अलग अलग तरह के चैनल हम देखते हैं, इसमें कुछ चैनल जो है वो सिर्फ एंटरटेनमेंट उनका उद्देश्य है. यहाँ दूरदर्शन की तरफ देखें तो एजुकेशन और एंटरटेनमेंट दोनों चीज़ें वो सामने रखते हैं. ये दृकश्राव्य माध्यम होने की वजह से मेडिकल सेवाएं जो है, मेडिकल अलग क्षेत्र में जो भी काम होते हैं, शस्त्रक्रियाएं होती है, उसका दर्शन लोगों तक ले जाने में ये माध्यम जो है, इनकी भूमिका आपके हिसाब से क्या रही है, क्या होनी चाहिए? बहुत अधिक भूमिका है इनकी. स्पेशली दूरदर्शन जो है और अपनी आकाशवाणी है, उन्होंने लगातार जब से एस्टेब्लिश हुए हैं इन चीज़ों पे बहुत फोकस किया है, इन सब्जेक्ट्स पे, और उससे बहुत एजुकेशन फैलाई है हेल्थ के स्फीयर के अंदर. और मुझे समझता हूँ जो दूसरे चैनल हैं जिनको अभी लोग रेफ़र कर रहे थे, कॉमर्शियल चैनल, उनमें भी मैं देखता हूँ कि हेल्थ के प्रोग्राम्स होते रहते हैं. तो थोड़ा हेल्थ का और एजुकेशन का ओरिएंटेशन है ब्रॉडकास्टिंग में. वेदर इट इज़ दूरदर्शन, और उससे तो कंपेयर नहीं कर सकते दूरदर्शन से और AIR से, तो हाँ, बाकी नहीं कंपेयर कर सकते, क्योंकि इनका मेन फोकस जो है वो सोशल अपलिफ्ट पे है. उनका मेन फोकस जो है वो एंटरटेनमेंट पे है. ये पार्टली उनका भी जो है ऐसे प्रोग्राम दिखाते रहते हैं समय समय. आपका हार्ट टॉक, ये जो किताब है, बहुत लोगों ने उसे पढ़ा है, बहुत ही चर्चे हो रहे उसके. आप हमेशा कहते हैं कि हृदय जो है, आदमी का हृदय, वो उसके आरोग्य, उसकी हेल्थ कैसी है, इसका हमेशा संदेश देते रहता है. क्या ये सही है कि इसे स्पष्ट करेंगे किस तरह से? वो बिल्कुल संदेश सही है. हाँ. लोगों को लोग बोलते हैं कि मुझे अचानक अटैक आ गया या मेरे घर वाले को अचानक अटैक आ गया. ऐसा कभी नहीं होता है. देयर इज ऑलवेज वार्निंग. लेकिन उसमें क्या कन्फ्यूजन रहता है. कई लोग समझते हैं कि हमें गैस हो रही है जी. और जाके फैमिली डॉक्टर पे गए, उन्होंने भी जल्दी में, क्यों बहुत से पेशेंट देखने होते हैं, लाइन लगी होती है, तो उन्होंने एंटासिड या कुछ दे दिया. कभी कभी क्या होता है कि जो पेन होता है हार्ट का, वो अनयूजुअल जगह होता है. वो कभी कभी
जॉब में होता है, तो ऐसा भी हुआ है कि दांत भी निकाल दिए गए हैं गलती से। वो हार्ट की प्रॉब्लम थी। और कभी कभी यहाँ होता है नीचे, रिब्स के नीचे। तो यहाँ के एक राज्यपाल थे जो यहाँ से राजस्थान चले गए। तो जब वो गोल्फ खेलते थे तो उनके यहाँ पेन होता था, फिर वो बैठ गए तो आराम हो जाता था। तो राजस्थान में ये डिसाइड किया कि उनका गॉल ब्लैडर निकाल दिया जाए। तो उन्होंने कहा नहीं, मैं मेरे डॉक्टर हैं डॉक्टर गोयल बम्बई, उन्हें पूछता हूँ, उनसे मिल के आता हूँ और उसके बाद में आके निकलवा लूँगा। तो सीधे एयरपोर्ट से बॉम्बे हॉस्पिटल आए और मैंने उनका हिस्ट्री सुना। तो उन्होंने बताया कि यहाँ पे इस एरिया में पेन होता है, जैसे ही गोल्फ बंद करता हूँ वो ठीक हो जाता है। तो आई स्ट्रेट अवे टुक हिम फॉर स्ट्रेस टेस्ट। इट वाज वेरी स्ट्रांगली पॉजिटिव। His angiography showed block in all 3 arteries. So this was misdiagnosis. No? Yes. So this can happen, but heart always gives warning. Without warning, nothing happens. अब हम जैसे कॉमन मैन जो है जी। उसे क्या पूर्व सूचनाएं हमने क्या देखनी चाहिए जिससे हमें मालूम पड़े? एक बहुत मोटी मोटी ऐसी कोई पूर्व एक सूचना? तो ये है कि उसको जो फटीक नहीं लगनी चाहिए, अनड्यू फटीक। There is a minimal symptom, no? जी। Suddenly undue fatigue. दूसरा ये जो नॉर्मल एक्सरसाइज करता था वो, नॉर्मल एक्सरसाइज आई मीन कि वॉकिंग करता था या फास्ट रनिंग करता था, जो भी करता था उसमें ब्रेथलेसनेस नहीं होनी चाहिए। जी। और तीसरा ऐसा है कि पेन चेस्ट में या आर्म्स में या इस एरिया में या नेक में या जॉ में, तो दीज आर ऑल सस्पिशियस इंडिकेशन। तो इसमें उसके बाद पूरा उसको जी हृदय रोग विशेषज्ञ के पास जाके पूरा सॉर्ट आउट होना सलाह लेनी चाहिए। मैं वो नहीं बोल रहा कि उनकी पब्लिसिटी नहीं कर रहा कि उनके पास जाना चाहिए। जी। लेकिन जाना जरूरी है ना, या तो Thank you, thank you, sir. प्रिवेंशन हो सकता है। थँक यू। रसिक हो, आपापल्या क्षेत्रात खारीचा वाटा उचलत राष्ट्र निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शिलेदारांच्या सन्मान सोहळ्यामध्ये आपण आता पुढच्या सन्मान मूर्तींकडे वळतो आहोत। गीतेच अंतरा अन गीतेच होती स्थायी, संगीत गीत स्वरही सारे तुम्हाच ठाई, असं फार थोड्यांच्या बाबतीत म्हणता येतं। संगीत रस सुरस हे कळून त्यांनी तोच जीवनाधार मानला। अभंग ते समरगीत, भावगीत ते प्रेमगीत या सगळ्यात रमणारी व्यक्ती विडंबन आणि वात्रटिका लिहिते, तेव्हा या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल सगळ्यांना निश्चितच वाटतं। तेव्हा त्याच शिलेदाराची ओळख या एव्हीच्या माध्यमातून। जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। अशा अनेक अजरामर गीतांना संगीतबद्ध केलंय ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी। पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवांनी HMV मध्ये सतार वादक म्हणून काही वर्ष काम केलं। ज्या रेडिओनं देवांना संगीतकार गीतकार म्हणून ओळख दिली त्या आकाशवाणीच्या सेवेत 1958 साली यशवंत देव सतार वादक म्हणून रुजू झाले आणि सगळ्याच कामात रस घेऊ लागले। संगीत देण्यासाठी म्हणून अनेक कवींची गीतं देवांकडे येत असत। त्या गीतांतील शब्द दुरुस्त करता करता यशवंत देव स्वतःच गाणी लिहू लागले। गीतं आणि कवितांना चाली लावताना देवांनी सुगम संगीताचा सखोल अभ्यास केला। त्यातूनच त्यांची शब्दप्रधान गायकी शब्दबद्ध झाली। आकाशवाणीतील नोकरीमुळे देवांना मान्यवर साहित्यिक, कवी, गायक, संगीतकारांचा सहवास लाभला। यशवंत देवांनी चित्रपट आणि नाटकांनाही संगीत दिलंय। सुगम संगीत समजावून सांगण्यासाठी भावगीत गायनाचे अनेक कार्यक्रम देवांनी केलेत। नव्यानं संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या गायक गायिकांसाठी कार्यशाळा घेऊन यशवंत देव त्यांना रियाजाचा कानमंत्र देत असतात। आचार्य रजनीश तथा ओशो यांच्या तत्वज्ञानानं यशवंत देव प्रभावित झाले आणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदलून गेली। लाखो संगीत प्रेमींना शेकडो लोकप्रिय भावगीतांचा सुरेल नजराणा सादर करणाऱ्या आणि मला रेडिओनं घडवलं असं स्वाभिमान सांगणाऱ्या संगीतकार यशवंत देव यांचा
लोकसेवा प्रसारण दिनाचं औचित्य साधून सह्याद्री वाहिनी हृदय सन्मान करत आहे. पंडित यशवंत देव यांना आम्ही प्रेमानं नाना असंही म्हणतो. तेव्हा नाना, तुमच्याशी बोलायचं म्हटल्यानंतर एक भीती वाटत असते की आता तुम्ही आमची विकेट घ्याल की काय. पण कालचं संगीत, आजचं संगीत, उद्याचं संगीत याबद्दल काय म्हणाल तुम्ही? या सगळ्यांच्या मनात आहे तेच मला वाटतंय. हां की कालचं संगीत हे श्रवणीय होतं. हां डोळ्यांचा तिथे काही संबंध नसे. आम्ही नॅशनल प्रोग्राम्स ऐकत होतो तास दीड तास, डोळे मिटून ऐकत होतो. आणि आता डोळे उघडून बघितल्याशिवाय संगीत चाललंय असं कळतच नाही. दीर्घ काळ तुम्ही रेडिओमध्ये काम केलं देव, आणि रेडिओच्या सुवर्ण काळात विशेषतः तुम्ही रेडिओशी संबंधित होतात. तर त्या माध्यमाचं भविष्य आज मितीला तुम्ही कसं पाहता? जेव्हा टी व्ही सुरुवात झाली त्यावेळेस हळूहळू टी व्हीकडे लोक वळले गेले. परंतु ज्याला आपण श्रवणीय काही गोष्टी म्हणतो त्या लांबच जायला लागल्या. तेव्हा एका दृष्टीने टी व्हीनी रेडिओवर कुरघोडी केली असं म्हटलं पाहिजे. पण आता हे दोन्ही माध्यमं एकात हात घालून चालत आहेत. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की ह्यात काहीतरी प्रगतीच्या दृष्टीने नक्कीच पावलं पुढे पडतील यात शंका नाही वाटत आहे. कारण दुसरं असं आहे की आता मी समजा माझी बरीचशी गाणी रेडिओवर त्यावेळी लोक ऐकत होते, आणि मी रस्त्यावरून जात असताना मला कोणी ओळखत नव्हतं. अरे देवांचं गाणं चांगलं, देवांचं बघा ऐकलं का, देव जवळून जात आहेत कोणाला माहीत नाही. पण आज देव जवळून जात आहेत ते कळते, पण गाणं देवांचं आहे कोणाला माहीत नाही. हा काळ बदललेला आहे, बाकी काही नाही. ह्याच्यात आपण म्हणतो की काळाला दोष नाही, जे आहे ते चालूच आहे. वी आर ए पार्ट ऑफ इट, वादच नाही. म्हणून आजच्या संगीतात सुद्धा मला काहीतरी प्रयोग करायचे निश्चितच वाटतातच, आणि ते मी मनापासून करतो. विशेषतः माझ्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी विनोदी गाणी पण म्हणतो. कारण लोकांना मनोरंजन पाहिजे आणि त्याचबरोबर काही आणखी सांगितलं पण पाहिजे. म्हणून एक चांगली गाणी ऐकवायची आणि त्यांच्याबरोबर त्यांचं विडंबन गीत पण केलेलं ऐकवायचं. एक आहे नागपूरमध्ये, मला वाटतं बराच काळ तुम्ही नागपूर ऑल इंडिया रेडिओवर, नागपूर आकाशवाणीवर होता. तिथली काही गमतीची घटना वगैरे अशी काही आठवते का तुम्हाला? काय नाही, लोक मला संगीतकार तर ओळखतात, पण मी उगाच त्यांना वाटतं की मी कवी वगैरे आहे. मी कवी नाही. मी गाणी लिहितो, पण तरी कवी म्हणजे तो दिसावा लागतो. आधी मी दिसत काहीच नाही, मी किरकोळ मनुष्य आहे. परंतु एका नागपूरच्याच वास्तव्यामध्ये तिथे आषाढाचा पहिला दिवस, आषाढाचे प्रथम दिवस आहे, त्या निमित्ताने बरेच विदर्भातले कवी त्या ठिकाणी आलेले होते. आणि मला असं हे झालं आग्रह की तुम्ही एक कविता म्हणा. आता मी कवी संमेलनात कधी भागच घेतला नव्हता, कारण आय डोंट कॉल मायसेल्फ अ पोएट. मी गाणी लिहितो, चांगली लिहितो, नक्कीच पण कवी म्हणून संमेलनात कधी भाग घेतला नव्हता. मी म्हटलं ऐकायला होतं, नाही तुम्ही कविता म्हटलं पाहिजे. त्यात आपले अनिल वगैरे होते, आर देशपांडे, विदर्भ साहित्य संघातली बरीच मंडळी त्या ठिकाणी होती. आणि मला सांगितलं गेलं की तुम्ही करा. त्यावेळची जी कविता आहे, माझ्यावर आलेला प्रसंग त्या कवितेत सांगितला आहे. आयुष्यात माझ्यावर प्रथमच कवी संमेलनात भाग घ्यायचा प्रसंग आला होता. त्यावेळेचं हे काव्य. आषाढाच्या पहिल्याच दिवशी फाल्गुनाची बोंब झाली. आपण हसायला हरकत नाही. आषाढाच्या पहिल्याच दिवशी फाल्गुनाची बोंब झाली. कवित्व गाठी नसताना कवी व्हायची पाळी आली. म्हटलं पाळी आलीच आहे, आता चुकवून चालणार नाही. हे मी हळूच म्हटलं, आपल्याला कळलं असेल. पाळी आलीच आहे, आता चुकवून चालणार नाही. 2-4 कविता पाडल्याखेरीज आता काही भागणार नाही. कविता करणार कशा? समोर मधुकर केशे, विदर्भातले कवी त्यावेळेस बसले होते. 4 शब्द केशांचे, 4 रावजी टेकाड्यांचे, म्हणजे प्रातिनिधिक कवी होईल नव्या जुन्या सर्वांचे. काहीतरी कोण आधार तर पाहिजे ना. 4 इकडचे 4 तिकडचे असं काव्य करायचं. काव्य कसं पाहिजे? महाकाव्याची झेप हवी. कुठून आणायची? महाकाव्याची झेप हवी. गीतकाव्याचा सूर हवा आणि किंचित काव्याच्या वासाबरोबर नवकाव्याचा नूर हवा. म्हणून स्मरणाच्या थंड कढईला पुन्हा एकदा चुलीवर ठेवले. नीट ऐका, स्मरणाच्या थंड कढईला पुन्हा एकदा चुलीवर ठेवले. शिळ्या कढीचं रसायन 4 बाजू उतू गेले. भराभरा टिपून घेतली विचारांची वाहती गंगा. विचार
भराभरा टिपून घेतली विचारांची वाहती गंगा. कारण स्फूर्तीविरतीच्या नावाने तसा मी मूळचा नंगा. स्फूर्तीने काव्य, आम्ही डोक्याने काव्य करतो, फार फरक आहे त्याच्यात. एखादी मनापासून करणं आणि विचारून असं तुमचा उद्गार हा खरा असतो. पॉलिटिशियन ते बोलतात ते त्यांचं विचारून आत्ता समोर ह्या पक्षाची मंडळी आहेत कसं बोलावं हे ठरवून बोललेलं असतं. ते संस्कारित असतं, स्वतंत्र नसतं त्यांचा तो उद्गार नसतो. इट इज अ मेडअप जॉब. बरोबर. तसं प्रश्न पडला तसा सध्या कोणाच्या स्टाईलला भाव आहे. केशवसुतांच्या कवितेचं आता केवळ नाव आहे. तांब्यांच्या गाण्याच्या काही सुरेलच्या तबकड्या झाल्या. भारा तांब्यांच्या गाण्याच्या काही सुरेलच्या तबकड्या झाल्या. कुणाच्या काही पडेल कविता रुपयाचा भाव खाऊन गेल्या. अनिलांची गाठ गंधर्वांची, कुमार गंधर्व, अनिलांची गाठ गंधर्वांची, आम्हाला कोणी मिळत नाही, आमच्या भाग्याची कळी खुलता काही खुलत नाही. शेळक्यांनी दर्यावर कोळ्यांची गाणी सोडली. हृदयनाथ मंगेशकर. शेळक्यांनी दर्यावर कोळ्यांची गाणी सोडली, आपल्या जाळ्यात रसिकांची नाणी ओढली. यांना कविता होतात कशा आम्हाला काही कळत नाही. यांना कविता होतात कशा आम्हाला काही कळत नाही. असेल तर नाहीच नाही, नक्कल तीही जुळत नाही. हां, पुढे काय एक सुरेख गाणी, काय त्या सुरेल ताना. जा रे चंद्रा ये रे घना. घनावरून आठवण झाली आषाढाच्या दिवसाची, कवींची, कवित्वाची आणि आपणा सर्वांची. म्हणून एकदम खाली बसलो. कठीण कवी संमेलन. वा. मला एक आणखीन विचारायचं की समस्वरी हा प्रयोग तुम्ही जो केलेला होता, समस्वरी, हो, तर तो समस्वरी म्हणजे प्रसिद्ध हिंदी गीताच्या चालीवर एक स्वतंत्र मराठी गाणं. 4 ओळी आम्हाला तुम्ही ऐकवा. 14वीं का चांद हो, सगळ्यांना माहिती आहे, मोहम्मद रफीने गायलं ते. तर त्याच्यावर 14वीं का चांद, हां, तर त्याच्यावर मी मराठी केलं आहे. पौर्णिमा मला नको, सागर मला नको, शपथ तुझ्या शिवाय सखे काही नको. पौर्णिमा मला नको आणि 14वीं का चांद. वा वा. अशी गंमत केली. अशी जवळ 70 एक गाणी त्याच्यामध्ये केली. मला अत्यंत आवडतं. अच्छा, आपको सवाल कोई पूछना? आजकालची मुलं आहेत, व्हॉट्सॲपवर आहेत, ट्विटरवर आहेत, त्यांचे SMS-चे म्हणजे ओके म्हणायला के लिहितात, RUला R आणि U लिहितात. अशा मुलांना संगीत, लिटरेचर ह्याची जाणीव आणि त्याचं खरं मोल हे कसं समजून द्यावं? एक तर हा मोठा प्रश्न असा आहे की मुळात त्यांना हवा आहे की नको आहे. हल्ली सगळे शॉर्ट करतात, तेव्हा संबंध वाक्यसुद्धा लिहित नाहीत. SMS यू आणि आर. मग पुढे आणखी 5 वर्षांनी URचं स्पेलिंग URच करतील. YOU नाही, ARE नाही, गेलं UR. आता पोलीस मग काय करणार मला माहिती नाही, पण ही त्याला इलाज नाही. भाषा मुळात सुधारली पाहिजे आणि तेवढ्यासाठी शब्द आणि शब्दाची प्रधानता जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गाणं होणार नाही. कारण सुराला शब्दाचा आधार लागतो. काय कळलं तुम्हाला? काय नाही, पण या कळलं, कम. जा एक नुसतं व्यंजन लावा, त्या सुराला अर्थ देऊन जातो. तेव्हा सुराला अर्थ देण्याचं काम शब्द करीत असतं. म्हणून मी माझं पुस्तक लिहिलं शब्दप्रधान गायकी. आणि जोपर्यंत काही कळलं नाही तुम्हाला, पण येऊ नको कळलं. तर त्यामुळे शब्दप्रधानता जी आहे ती मुळात शब्दावर प्रेम करणारी पिढी आहे, ती जोपासली गेली पाहिजे. त्यांनी जे विचारले की बुवा हे इंग्लिश शब्दांचं जे एक शब्द अक्षर घेऊन वगैरे ते शब्द तयार करतात, तर म्हणूनच तेवढ्यासाठी सगळं भाषा शुद्धी व्हायला पाहिजे आणि स्वतंत्र वाक्य लिहिता आलं पाहिजे. वाक्य हल्ली बोलत नाहीत, वाक्यसुद्धा बोललं जात नाही. अशी जिथे परिस्थिती आहे तिथे एक वाक्य आधी लिहून फार बोललं आहे असं वाटतं हल्ली. म्हणजे सगळी इतकं फास्ट, ज्याला आपण म्हणतो की प्रगती नाही अधोगती नाही, पण फास्ट गती एवढं निश्चित आहे. आणि धन्यवाद देवसाहेब. रसिक हो, आपल्या इथं एक क्षेत्र असं आहे की जिथे एकदा वर्दी अंगावर चढवली की डोळ्यातली स्वप्न पार हद्दपार होतात. तरीही काही माणसं नवनवीन स्वप्न पाहणं सोडत नाहीत. ते जिद्दीच्या बळावर पोलीस दलाचं नूतनीकरण करणाऱ्या 1967च्या IPS रँकच्या या लौकिक प्राप्त व्यक्तीचा प्रवास आपण आता पाहूया या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून.